ख्रिसमस ही आपली धर्म नाही, संस्कृती नाही, परंपरा नाही, तरी पोरांना आपण कार्टून बनवतोच ना. मग हिंदवी संस्कृती आपली परंपरा आहे. शेंडी वागवायची लाज नाही वाटायला पाहिजे, कपाळाला टिळा लावायची लाज नाही वाटायला पाहिजे. हे आमच्या प्रभू श्रीरामचंद्रांनी आम्हाला शिकवलेलं आहे. धर्म हा सर्वात वरती आहे, लक्षात ठेवा. कधीतरी एकांतात बसून चिंतन करा. प्रभू रामांनी आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टीचा त्याग केला. प्राणापेक्षा प्रिय असणारी अयोध्या नगरी सोडली, स्वतःची आई सोडले, वडील सोडले, आप्तेष्ट सोडले, अयोध्या नगरवासी सोडले, राजवस्त्र सोडले, राजमुकुट सोडला, पण खांद्याचा धनुष्य मात्र कधीच परमात्म्याने सोडला नाही. का माहितीये तुम्हाला? धर्मो रक्षती रक्षितः. जोपर्यंत धर्म सुरक्षित आहे तोपर्यंत आपण सुरक्षित आहेत. आपल्याला वाटतं राजाओ खूप सोपं आहे, काही नाही, सब भाईचारा है, भाईचारा है. जब भाईचारा बनता है ना तब पता चलता है. कुठली घटना ती काही इंडोनेशियाची की कुठली आली आता, बांगला नाही आपली ख्रिसमसच्या संदर्भातून, की आमच्या शीख बांधवांनी तिथे एक रॅली काढली, तर तिथल्या ख्रिश्चन समुदायांनी ते थांबवलं आणि आमच्या शीख बांधवांना त्यांनी समज दिली, हा काही भारत नाही तुमच्या मनासारखं वागायला. पण इथं मात्र असं आहे, कथेतून जर सांगायला गेलं तरी सुद्धा लोकांवर प्रभाव त्या गोष्टीचा उमटत नाही. त्याचं कारणच असं आहे, चुकीच्या लोकांच्या संगतीत राहून आणि चुकीच्या लोकांच्या घरचं अन्न खाऊन आमची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. काय चांगलं आहे काय वाईट आहे हे सुद्धा आपल्या लोकांना कळत नाही. जाऊ द्या, माझा प्रश्न आहे तुम्हाला, काय म्हणतात त्याला, शांता क्लॉज. ते शांता क्लॉज काहीतरी गिफ्ट घेऊन येता म्हणते ना. किती जणांना गिफ्ट भेटले आतापर्यंत तुमच्यातल्या? एकाला नाही, फक्त ड्रेस कोड घालून चालणं आहे. पण आमच्या परंपरेनं वासुदेव आला हो वासुदेव आला, जो वासुदेव आम्हाला शिकवला ना, तो सकाळी सकाळी येऊन आम्हाला आमची धर्म, आमची संस्कृती, आमच्या परंपरेची उजाळा देऊन आम्हाला कायम जागृत करून देतो. पण तो वासुदेव आमच्या भानातच नाही. तो वासुदेव दाराशी आला ना की आम्हाला असं वाटतं तो वासुदेव काहीतरी मागायला आला. तो मागायला आला नाही, तो तुम्हाला देण्याकरता आलेला आहे. त्या संस्कृतीचं दिव्य ज्ञान तो वासुदेव तुमच्या आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आणि आपली परंपरा आपल्याला शिकवते की जो आपल्याला काही देतो ना त्याला रिकाम्या हातानं पाठवू नये, म्हणून आपण त्याला शिदा आटा म्हणून त्या ठिकाणी देत असतो. आपण उपकार नाही करत. त्या हिंदवी संस्कृतीमध्ये ही जी संत परंपरा आहे, त्या संत परंपरेमध्ये सुद्धा मोलाची कामगिरी ज्यांनी बजावलेली आहे ना ते वासुदेव आहेत. ज्या काळामध्ये अलाराम नावाची सिस्टम नव्हती त्या काळामध्ये सुद्धा वासुदेव आला हो वासुदेव आला अशी घोषणा कानावर आल्या आल्या उल्हासानं उठणारी ती आजी अजूनही आपल्याला आठवत असेल. बरं, काय संसारातल्या गोष्टी करायचे का वासुदेव? नाही. तुम्हाला चॉकलेट देऊन मोकळे व्हायचे का? नाही. रोज यायचे आणि तेच सांगायचे, जसं तुकोबाराय सांगायचे ना, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. सुशिक्षित होणं वेगळं आणि सुसंस्कृत होणं वेगळं. स्वामी विवेकानंदांनी दोन्ही गोष्टी साधल्या आहेत. तेवढेच वेल क्वालिफाईड झालेत आणि तेवढे सुसंस्कृत झालेत. स्वामींचं वाक्य आहे, स्टँड अप, बी बोल्ड, बी स्ट्रॉंग, टेक द ह्युमन अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर होल्ड शोल्डर. उठा जागे व्हा, शक्तिशाली बना आणि सर्वांचं उत्तरदायित्व आपल्या खांद्यावर घ्या. 2-4 पुस्तकं जास्त वाचली की असं वाटतं की या धोत्रावाल्यांना काहीच कळत नसेल, आहे का नाही? आवश्यक नाही की ज्यांना काही येत नाही त्या आळंदी पंढरपूरला जातात कीर्तनकार होऊन येतात. हा आमच्या जीवनाचा आनंद आहे. लोक स्वतःच्या मायबापाच्या पाया पडत नाही. वयाच्या 35व्या वर्षात जर गेलो तिथे लोक पायावर वाकत असतील तर याच्यापेक्षा मोठी ज्ञानोबाची श्रीमंती असणार तरी कोणती? याच्यापेक्षा कृपेची अपेक्षा लोकांना करायची तरी कोणती? स्वतःच्या घरामध्ये बनलेला जो पदार्थ आहे तोच टिफिन मध्ये जातो. आमच्यासारखा एखादा घरी आल्यानंतर लोक आम्हाला 10 वेळेस येऊन विचारतात, महाराज तुम्हाला काय आवडत असेल ते सांगा बरं का, तुम्ही म्हणसाल तेच जेवणामध्ये आम्ही बनवू. आमच्यामध्ये सामर्थ्य आहे म्हणून नाही. या लोकांना कळून चुकलंय की महाराजांनी बोट ज्ञानोबाराय तुकोबारायचं पकडलेलं आहे. हे सामर्थ्य ज्ञानोबाराय तुकोबारायचं आहे. हे कळायला पाहिजे.
या भूमिका आपल्याला आपल्या जीवनामध्ये रंगवता यायला पाहिजे. आपल्या जीवनातला संसार आयुष्यभराचाच आहे. एक सांगू का तुम्हाला, परमार्थाला ज्ञानाकरता एकदा नाही निवडलं तर चालेल, पण स्वानंदाकरता परमार्थाची निवड करा. स्वतःच्या आनंदामध्ये रममान व्हा. तुम्हाला ते इस्कॉन माहित आहे काय? लोक काय टीका करत असतील मला माहित नाही, पण ती जी लोक नाचतात ना भजनामध्ये, मला त्याचा आनंद वाटतो की सगळं दुःख विसरून हे जर भगवत नामामध्ये नाचत असतील तर याच्यापेक्षा आनंद दुसरा कोणता नाही. ज्ञानोबाऱ्यांच्या वारीमध्ये पावली टाकत चालणारा 70 वर्षाचा वारकरी पाहला की त्याच्यापेक्षा दुसरा आनंदच वाटत नाही. की सकाळी उठलं की घरात किरकिर चालू, ऑफिसला जाईपर्यंत किरकिर चालू, ऑफिसला गेल्यानंतर आमच्या साहेबांची किरकिर चालू, घरी आले की परत ती किरकिर चालू. संसार म्हणजे किरकिरीचं साधनच आहे. आनंद देणारं एकमेव क्षेत्र म्हणजे परमार्थिक क्षेत्र आहे.